पण आता एवढं फेम मिळालंय तुला, आता आई-वडिलांनाही ते असतं ना, की गराडा होतो. एक तर तू फक्त अजून तरी कळलं, की तू अंबरनाथचा आहेस. हं, हं, तुझ्या घराभोवती राहणारी माणसं असतील किंवा हं, आई-वडिलांना येऊन सतत कोण ना कोण भेटत असेल किंवा हं. घरी असं काही आता सध्या सीन घडतोय ते फेम आल्यानंतर? हो, हो, हो. आजूबाजूचे लोकं येऊन भेटतायत. माझे मित्र जे आधी मी जिथे पहिले राहायचो, तिथले मित्र येऊन भेटतायत आणि रस्त्यावर आता आई-बाबांसोबत जाताना त्या दिवशीच आता आईसोबत जात होतो त्या दिवशी. तर एक रस्त्यावर काहीतरी एक विकणारा माणूस जात होता. हं, सॉरी बाबांबरोबर होतो. हं. रस्त्यावर काहीतरी एक विकणारा माणूस जात होता आणि त्यांनी म्हटलं, "अरे सुकृत देव." हं. बाबा शॉक झाले, "हा याला कसा काय ओळखतो?" मग त्यांनी सांगितलं, "लेट एंड मी परफॉर्म केलं." मग त्यांनी थांबून सेल्फी वगैरे घेतला. वाह! तर त्यांची खूप म्हणजे रिएक्शन छानच आहेत सगळ्यांचं. हं. पण आता ते प्रेशर आहे का सुकृत, की तू ॲक्च्युअली सुरुवातीला म्हणालास, की हं. आता काहीतरी बोलताना जेव्हा फेम मिळतं, व्हायरल हं, होतो, हं, तेव्हा हं. आता बोलताना थोडा विचार करावा लागतो हो, किंवा हो. काही आता तू कंटेंट क्रिएशन कदाचित करशील, तेव्हा तुला कंटेंट कशावर करायचं ह्याच्यावरही खूप जास्त विचार हो, करावा लागेल. हो. सो ते आता बर्डन आहे हे फेम मिळाल्यानंतर? बर्डन आहे कारण की कपिल शर्मा सरांनी एक लाईन म्हटली होती आत्ताच्याच एपिसोडमध्ये, की तुम्ही काही पण बोलून फेमस होऊ शकता. पण तुम्ही फेमस झाल्यानंतर काही नाही बोलू शकत. एक्झॅक्टली. तर तेच आहे, की विचार करायला लागतो स्टोरी टाकायच्या आधी, की कोणी ऑफेंड होईल का? कोणाला कुठली गोष्ट नाही पटणार, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आणि कारण तो करायलाच लागतो कारण की आजकाल सोशल मीडियामुळे प्रत्येक माणसाला आपलं मत ठामपणे मांडण्याची एक जी संधी मिळाली आहे. त्याच्यामुळे तेच लोकं आहेत जे उचलतात आणि तेच लोकं आहेत जे पाडतात सुद्धा. वाह! वाह, वाह, वाह! बरं समयने माझ्या मते तुला भुवनशी पण कॉन्टॅक्ट करून दिला होता, हां. फोन लावून दिला होता. ती मूव्हमेंट तुझ्यासाठी कशी होती? फॅन मूव्हमेंट असेल ती माझ्या खूप मते. छान. तेव्हाच माझ्या डोळ्यात पहिल्यांदा पाणी आलं, पण मी कसंबसं सावरलं. हं. कारण की इतकी वर्ष भुवनचा स्ट्रगल बघायचा म्हटला तर किती वर्षांपासून तो पण करतोय. त्यांनी तो तो तर काय म्हणतात ट्रेंड सेटर आहे या सगळ्या गोष्टींचा. हं. त्याच्यामुळे मला कधीपासून भेटायचं होतं, त्याच्याशी बोलायचं होतं. पण तो अनफॉर्च्युनेटली तो दिल्लीचा आहे आणि इथे तो कधी येणार इथे वगैरे काही आयडिया नसायची. हं. तर मग कधी भेटेल, कधी बोलेल असं होतं. त्या दिवशी पण मी त्यांच्याशी बोललो तेव्हा ते आईच्या कॅरेक्टरमध्ये होते. त्याच्यामुळे मला चेहराच नाही ते बघायला मिळाला. पण खूप छान वाटलेलं, की ॲज अ फॅन म्हणून मला त्यांना बघायला मिळालं, त्यांच्याशी 2 वाक्य बोलायला मिळाले. हं. छान वाटलं आणि असं पण वाटलं, की त्यांना राग आला असेल का त्या एका लाईनचा, की जे मी त्यांना बोललो, "डीएम देख लिया करो." पण म्हटलं ठीक आहे, ते ॲज अ कॅरेक्टर म्हणून तो बोललाय. मी ॲज अ सुकृत म्हणून नाही बोललोय ते. पण त्याच्याही आधी माझ्या मते समयने प्रँक केला, दोनदा फोन केला, तो ठेवला. त्याच्यानंतर हां, तुला असं हां. वाटलं, की आत्ता मला बोलायला मिळेल, नाही मिळेल, असं तेव्हा हं. फील झालं? हं. त्याच्यामध्ये मी एक ठरवून गेलो होतो एक पंच, की समयचं जर म्हणला काही म्हटलं, तर मी काय म्हणेल म्हणून. हां. पण मी म्हटलं नाही, नाही म्हणायचं मला काही त्यांना समय सरांना. हं. पण मग ते मी विचार करत होतो काही कमबॅक देऊ की नको देऊ? पण मी म्हटलं नाही नको, काही गरज नाही. हं. पण आता मी पुन्हा पहिल्या जर्नीवर येईन, कारण मला एक गोष्ट आठवते, की तू म्हणालास तू दोनदा ऑडिशन दिलंस आणि हं, त्याच्यानंतर ही तिसरी ऑडिशन. दोनदा ऑडिशन दिल्यानंतर म्हणजे तो पहिला सीझन होता लेटेंटचा हं. आणि आता त्याने कमबॅक केल्यानंतर हा सेकंड सीझनमधला पहिला एपिसोड होता. हो. सो तेव्हा तुला आता असं नाही वाटलं, आता प्रत्येक अशी कॉन्ट्रोव्हर्सी होते ना, सो हं. आता जेव्हा तू परफॉर्म करशील, तेव्हा आता कदाचित लोकं कशी बघतील माझ्याकडे, मी लेटेंटमध्ये परफॉर्म करायला जातोय का? हं, हं. असं थोडंसं बर्डन आलं होतं तुला? नाही. कारण प्रत्येक नवीन सुरुवात असते ना. आता त्याच्यामागे ते लोकं पण होते, जे त्याला इतके इतके वर्ष सपोर्ट करतात आणि त्याच लोकांची संख्या जास्ती आहे. त्यांना हेट करणाऱ्यांची समय रैनाला हेट करण्याची संख्या खूप कमी आहे. पण असं नाही की नवीन शो आहे म्हणून आपण तिकडे गेल्यानंतर काहीतरी तिथे कॉन्ट्रोव्हर्सी होईल किंवा हं. अशी काहीच भीती नव्हती. हं, हं, हं. कारण की माहिती होतं की माहोल छान असणार आहे हं. आणि कोणी पण जर कोणासोबत जर अनफॉर्च्युनेटली एवढं जर कॉन्ट्रोव्हर्सी झाली तर सुरुवातीला काही स्टेप्स ते सांभाळूनच चालणार. हं, हं. त्याच्यामुळे कसं काही टेन्शन नव्हतं. ओके. आणि एक सांगायची खास गोष्ट म्हणजे सुकृतच्या बाबतीतली, आता मी तुम्हाला सांगेन त्याच्यावर आता सुकृत आपल्याला उत्तर देईलच, की म्हणतात ना एका रात्रीत स्टार झाला. स्टार झाल्यानंतर खूप आयुष्य बदलतं. आपल्याला बऱ्याच गोष्टी नव्याने येतात. ब्रँड्स तू सुरुवातीलाच म्हणाला, की समयने एक छान ब्रँड आणून दिला. आत्ता सुकृतने मॅनेजरही ठेवली आहे आणि मॅनेजर अपॉइंट केलेली आहे. पण आता ते करावं लागलं का आणि लगेच ते म्हणतात ना, आता लगेच लोकं जज करायला लागतील, की अरे लगेच मॅनेजर अपॉइंट केली का? एका रात्रीत स्टार झाला का? सो ते ते कशामुळे करावं लागलं आणि ते मस्ट आहे का? याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट मला कौतुक करावंसं वाटतं नताशा ताईंचं. कारण की त्या खूप छान प्रकारे हँडल करतायत आणि मी इतका कावरा-बावरा झालो होतो सुरुवातीला मला ब्रँड्स येत होते. तर ह्याच्यामध्ये मी 1-2 जणांना हां भाई, हां करते, करते. आता माझे 2 मित्र आहेत. एक मैत्रीण आहे आदिती म्हणून काहीतरी 300-400 सबस्क्रायबर्स आहेत तिचे. सॉरी 300-400 के सबस्क्रायबर्स आहेत तिचे ओके. YouTubeला. तर तिने मला विचारलं होतं, की "हो, हो, आपण करूयात." मग मी वीरेन म्हणून माझा एक मित्र होता, त्यांनी मला विचारलं होतं. मी त्याला पण हो बोललो होतो. पण ते असं झालं ना, की लिमिटेड खूप करायचं होतं. तर मग त्याच्यामुळे त्यांना मग नाही म्हणावं लागलं. पण त्यांनी मला त्याचे फायदे पण सांगितले मॅमनी आणि त्यांनी सगळ्या ब्रँड्सला खूप छान हँडल केलं आणि मला खरंच समजत नव्हतं मी कोणाला हो बोलू, कोणाला नाही बोलू. हं, पण थँक्स टू मॅम आणि हं, त्यांनी सगळं छान हँडल केलं म्हणून आणि हं. ते लागतंच बाई मॅनेजर वगैरे
पण मग अशी कारण की त्यांना एक्सपिरियन्स आहे आफ्टर ऑल त्या गोष्टींचा, त्या इतक्या वर्षांपासून करतायत, 10-20 वर्ष झाले त्यांना. तर थँक्यू सो मच. पण आता हे तू म्हणालास की काही वेळेला नाही बोलावं लागतं, आपले मित्रमैत्रिणी होते त्यांनाही तुला नाही बोलावं लागलं. आता तुला हे शिकावंच लागणार की कितीही आता तुझ्याकडे ब्रँड्स आले, काही गोष्टी आल्या, तर तुला आता चूजी बनायचे काही गोष्टींमध्ये. हो. तर आता नाही बोलायला तुला, आता तू म्हणालास कसं तरी होत होतं, पण आता शिकावं लागणार आहे. कसं हँडल करशील हे सगळं फेम आणि? आता बघू, आता जसं वेळ येईल तसं तसं शिकतच जाणार. आता त्यांना तर मी म्हटलं सॉरी म्हणून माझ्याकडून, त्या दोघी मित्रांना माझ्या. पण आता बघूयात, त्यांना फक्त सांगायचं की तुम्ही आता माझ्या जागेवर थांबून विचार करा की तुम्ही तरी केलं असतं का प्रत्येक ठिकाणून एक्सेप्ट, किंवा तुमचं काय मत असतं त्याच्यावर. तर मग बघूयात, आता हँडल करूयात कसं होईल. पण ह्याच मॅनेजर हव्यात किंवा ह्याच मॅनेजर आपल्यासाठी परफेक्ट आहेत, हे तुला कसं वाटलंय का कोणी तुला सजेशन दिलंय? त्यांच्याच त्या तिथल्या म्हणजे समय त्याच टीमच्या रिलेटेड असल्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की आपल्यासोबत जे काय होईल ते बरोबर होईल, परफेक्ट होईल. वाव. समय सरांवर तेवढाच विश्वास, त्यांच्या पूर्ण टीमवर पण तेवढाच विश्वास आहे. त्याच्यामुळे सगळं छान होत गेलं. आणि त्यांच्याचकडून कॉल आला होता की जर तुला रिक्वायर्ड असेल तर मला सांग. मी म्हटलं हां आहेच, ऑब्व्हियसली आहे, कारण की खूप येतात म्हटलं. मला समजत नाही मी काय. पण एका रात्रीत किती फ्लडेड झालेलं इंस्टाग्राम, म्हणजे तुला बघणं, कारण तू रात्रभर झोपलाच नाहीस म्हणालास, कारण सगळ्यांनी डीएम केले तुला, आम्ही पण सगळ्यांनीच डीएम केले होते. पण ते बघणं वगैरे हे कसं, ते एका रात्रीत काय घडलं, ते एका रात्रीत कसं सगळ्यांना मेसेज करणं, उत्तर देणं, हे जमलं तुला? नाही, पहिल्या रात्री तर मला अजिबात नाही जमलं, कारण की खूप येत होते. मी जसा मेसेज आला पटकन रिप्लाय दिला, जसा मेसेज, पण तो रिप्लाय देईपर्यंत अजून 8-10 मेसेज आलेले असेल, मग ते परत खाली जायचे. मग मी म्हटलं आता एक स्टोरी मी मध्ये काहीतरी टाकली होती, जर तुम्ही बघितली असेल तर, आय कांट रिप्लाय ऑल ऑफ यू. पण मी हळूहळू जसं मला जमेल तसं मी मेसेज बघेन तुमचे. रिप्लाय तर मला नाही देणं जमणार, पण मी ॲटलिस्ट चेक करेन, म्हणून जेवढं माझ्याने होईल तेवढं. ओके. पण आता समयची टीमही तुझ्यासाठी खूप म्हणजे चांगलं काम करते असं म्हणायला हरकत नाही, कारण समयने तुझी स्टोरी शेअर करणं असू दे किंवा तुला एखादी छान मॅनेजर अपॉइंट करून देणं असू दे, की ह्या कामात आता प्रत्येक वेळेला पुढे असा कोणीतरी प्रोफेशनल माणूस लागतोच, की जो काही गोष्टी प्रोफेशनल, काही गोष्टी पर्सनल, हे कसा डिस्टन्स ठेवायचा हे कदाचित तुला कळेल आत्ता नताशाकडनं, असं मला वाटतं.